रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. परात्पर परमात्मा परमेश्वर परम पुरुष परम आराध्य भक्तवांछा कल्पतरू अनंत सौंदर्य माधुर्य रससार सिंधू तडिद्वित विनंदित पीतांबरधारी भगवान बालकृष्ण लालकी वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण या भागवत भगवंतावरती माझा प्रणाम. भगवंताची अल्हादिनी शक्ती श्री करुणामयी राधाजींच्याही चरणारविंदी माझा प्रणाम. गावातील ग्रामदेवता इष्टदेवता देवतांच्याही चरणारविंदी माझा प्रणाम. माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतो आहे त्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान भगवंताचेही चरणारविंदी माझा प्रणाम. उपस्थित सर्व वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध सर्व सज्जन श्रोते मायबाप तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी माझा प्रणाम. ज्यांनी या कथेचं आयोजन नियोजन केलं त्यांचेही चरणारविंदी प्रणाम. रसमाधुरीची सृष्टी करणारे माझे सर्वच कलाकार बंधुवर्गांच्याही चरणारविंदी माझा प्रणाम. अनुसूया मातेच्या चरिताला चरितार्थ करणारी ही संपूर्ण मातृशक्ती या मातृशक्तीच्याही चरणारविंदी माझा प्रणाम. बालगोपाळ, माझे तरुण बांधव, वडीलधारी मंडळी, माझे सर्व सज्जन श्रोते मायबाप तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी माझा प्रणाम. आणि सर्वांना प्यार भरा जय जय श्री राधे. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं आज आपला हा संगीतमय श्रीमद भागवत कथेचा समारोपाचा दिवस आहे. अगदी तन मन धनानं आपण एकत्र येऊन या छोट्याशा गावामध्ये भागवत कथेचा अति उत्साहानं आनंद घेतला. कथा कीर्तन क्षेत्रातले माझे जवळपास 15 वर्षाचा कालावधी आहे बरं हा. परंतु 15 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्यासारखं छोटं गाव आणि या छोट्या गावामध्ये एवढं उत्साही वातावरण आजपर्यंत कुठल्या गावाला मला पाहायला मिळालं नव्हतं बरं. खरं तर कथा होत नाही असं नाही, तुमच्याही पेक्षा तुम्हाला राहेरचा अनुभव आहे. पण एवढी उत्साह मंडळी, एवढे तरुण बांधव, माझ्या ह्या सगळ्या बांधवांप्रती मी निश्चित म्हणेल धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा. खर तर यांचे मायबाप धन्य आहे बरं. पोरग कथाकार कीर्तनकार झालं पाहिजे अशा अपेक्षाही ठेवू नका. होईल न होईल तो आपल्या भाग्याचा प्रश्न आहे, पण आपलं पोरग वारकरी झालं पाहिजे. वारकरी विचार लेकराजवळ असले पाहिजे. हे आपल्यासाठी सर्वात मोठं धन आहे बरं माया हो. नाहीतर आपल्याकडे लाख धन असू द्या, पण संस्कार रूपी धन जर आपल्या लेकरावरती नसेल तर या लाखाचे झिरो कधी करील लेकर सांगता येत नाही. म्हणून हे धन फार मोलाचं आहे आपल्यासाठी. म्हणून परमार्थिक संस्कार खरं तर या लेकरांवरती आहे. म्हणून मी सांगून गेले की मी एवढ्या माझ्या परमार्थाचा 15 वर्षाचा कालावधी आहे, पण या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये मात्र एवढे सात्विक लेकर मी आजपर्यंत कुठल्याच गावात पाहिले नाही. वस्तुस्थितीनं मला विनाकारण कधी कुणाचं कौतुक जमलं नाही आणि मी करतही नाही. पण वस्तुस्थितीनं मी खरं तर आमच्या पांडू दादाला म्हटलं की दादा एवढे काय टाळपेटी या टाळावरती पखवाजावरती कोण नाचतील हे पोरं, त्यामुळे राहू द्या. बँड काय म्हणतात तुमच्याकडं, हा बँड राहू द्या म्हटलं. ते म्हणले नाही ताई काही गरज नाही आम्हाला तशा. अहो म्हटलं नाही नाही पोरी कितीक वेळ नाचणार आहे आणि राहू द्या थोडंसं मन करमणूक होईल, त्यांना बरं वाटेल. पण मलाच नंतर पश्चाताप झाला. मी उगाच त्यांना म्हटलं की बँड लावा म्हणून. खरं तर त्या बँड पुढं आमचा पखवाज डीजे हा फिका होता. खरं तो फिका आहे आमच्या या पखवाजा पुढं. एवढं सुंदर मृदुंग वाजवणं, ते गायन, आमच्या तरुण बांधवांचं एकजूट होऊन नृत्य करणं. खरं तर व्यसन करून नाचवणारा डीजे आहे बरं. व्यसन करून नाचवणारा डीजे आहे, पण हरी कीर्तनात नाचायला लावून व्यसन सोडवणारा मात्र हरिनाम आहे. आणि म्हणून माऊली माझे तरुण बांधव खरंच उत्साही होऊन एवढी सुंदर पालखी मिरवणूक सोहळा या ठिकाणी संपन्न केला. निश्चित माझे भागवत भगवान माझ्या या बांधवांवरती प्रसन्न झाल्याशिवाय, कृपा केल्याशिवाय राहणार नाही. फक्त माझी विनंती माझ्या बांधवांना एक असेल, भागवत भगवंतासमोर आपण आहोत ना. मला माहिती की एवढं सात्विकता लेकरांमध्ये असेल तर लेकरांचे पाय कधी चुकीच्या दिशेनं पडणारच नाही, मला परिपूर्णतः विश्वास आहे.
पण तरी सुद्धा एक माझी एक तुमची छोटी बहीण समजा. फक्त एकच करा की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत किती वाईट मित्र जरी भेटले तरी व्यसन करू नका. कधीच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाईट वागण्याचा थोडा सुद्धा प्रयत्न करू नका. बस याच्यापेक्षा वेगळा परमार्थ करायचीही गरज नाही. नक्कीच आपलं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशी मिरवणूक चालू होती तेव्हा एक दादा भेटली. म्हणले ताई मी दुगावचा आहे म्हटले. म्हणलं बरं दादा. म्हणले तुमच्या हातून मी त्यावेळेला संकल्प केला होता तुमच्या भागवतात, तेव्हापासून मी दारू सोडली. म्हणले अजून घेतली नाही ताई, 3 वर्ष झाली. मला आनंद आहे. खरं तर मी नेहमी सांगते लोक बदलले पाहिजे, समाज बदलला पाहिजे, याच्यासाठी आमचे कथा कीर्तन आहे. मला असं वाटतं या मधले 4 परिवार जरी सुधारले, मागच्याही वेळेला राहेरला कथा केली ना, असंच आम्ही नेहमी त्या परिवाराकडे जातो. त्यांची बहीणबाई मला म्हणली ताई माझं घर खूप चांगलं आहे. म्हटली इकडेही चांगलं आहे तिकडेही चांगलं आहे. भाऊ थोडासा दारू पितो, ऐकतच नाही म्हणले कुणाचं. मी सहज म्हणले ताई येताल का भावाकडं. म्हटलं हरकत नाही. आणि अशा वेळेला मी एक वेळेला श्रीमंताला तरी टाळते पण गरीबाला मी कधीच टाळत नाही. मी तुम्हाला सांगू गेले गरीबाकडे जेवढं प्रेम असतं श्रीमंताकडे असतंच असं नाही, पण आपण गेलं पाहिजे. प्रेमासाठी तरी आपण गेलं पाहिजे. दुपारी आमचे पुजारी काका आले, मला घाई होती पण म्हटलं इथं जर दुसऱ्यांना बोलवलं असतं आपण गेलो नसतो का. मी म्हटलं नाही. खरं तर आमचे रात्री दादाश्री आले होते चॅनलवाले, ते मला म्हटले ताई आमचे पुजारी काकांच्या घरी व्यवस्था आहे आमची, पण एवढी मनोभावे सेवा. आणि मी तिथं गेल्यानंतर पाहिलं साधारण व्यवस्था काय फारच बंगला आहे आणि याच्यापेक्षा कोटीचे बंगले आम्हाला राहतात. पण प्रेम माणुसकी सन्मान किंवा वारकऱ्याबद्दल आदर ह्या सर्वात जवळ राहतो असं मात्र नाहीये. म्हणून फारच मोठी बंगलेन माडी असण्यापेक्षा जिथं श्रद्धा भाव प्रेम आहे ते साधं सप्पर का असे ना महाराज, पण तिथं खरंच राहण्याला आनंद वाटतो. मी अगदी टाइम नव्हता तरी 2 मिनिटं जाऊन आले. एक वेळेला श्रीमंताचं घर टाळील पण गरीबाचं घर मला टाळणं आवडतच नाही. आणि म्हणून खूप आपण सगळे प्रेमन मंडळी आहात. त्यामुळे मी त्यावेळेला गेले ना कथेला, बहीणबाई म्हणली ताई सांगा ना भावाला खूप पितो, चांगलं आहे सगळं बाकीचं. तेव्हा मी सहज जाऊन समजून सांगून आले. म्हटलं दादा नका हो घेऊ, काय तुमच्या परिवाराचा प्रपंचाच्या सुखाचा विचार करा. दारू पिऊन नेमकं असं कोणाचं भलं झालंय म्हणून तुमचं होणार आहे. समजून सांगून पाहिलं. पण आता मला त्या दिवशी ते म्हणले ताई, आता काकाही म्हटले मला, लक्ष्मण काका की म्हणले ताई बरेच दिवस झाले आता आमच्या या भक्तांना सोडली बरं का ताई. आता मी राहेरला गेले, कीर्तन झाल्यावर माळ घालायसाठी तिथं 12-1 वाजेपर्यंत थांबलेले होते. तसं मला तुम्हाला सांगायला आवडेल की जीवनामध्ये मी माझ्याच हातानं घा असं मी म्हणणार नाही. तुमच्या पंचकृषीमध्ये कोणी त्या ठिकाणी श्रेष्ठ महात्मा असेल, तुमची श्रद्धा ज्याच्यावरती असेल, पण निश्चित माळ घाला. बिना माळीचं राहू नका. जसं एखाद्या मुलीनं आपल्या बरोबर लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर जर आपल्याला ती जर म्हटली अहो मी तुमच्या बरोबर लग्न केलं, मी तुमचीच म्हणून आयुष्यभर राहणार आहे, पण तुमच्या नावचं मंगळसूत्र मात्र मी गळ्यामध्ये घालणार नाही, आपल्याला ते चालणार नाही. तू कुणाची तरी मालकी नाही, कुणाचं तरी तुझा कोणीतरी पती तुझा मालक आहे हे समजण्यासाठी जसं मंगळसूत्र हे लायसन आहे, तसे आम्ही त्या प्रभू परमात्म्याचे भक्त आहोत हे समजण्यासाठी आपली वारकऱ्याची माळ हे लायसन आहे. आणि म्हणून आयुष्याच्या शेवटच्या क्षणाच्या आधी जेव्हाही वेळेला आपण सावधान होऊ त्यावेळेला निश्चित त्या ठिकाणी महाराज आपल्या जीवनाचं महत्व आपल्याला कळालं की मग मात्र परिवर्तन करायला विसरू नका. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. कारण मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, शांत नाही बसणार तुम्ही. सगळ्यांची एक साथ टाळी प्रेमाने जय हो.
नहीं पाओगे, मुंह से गूंगे हो जाओगे, भजन तुम गा नहीं पाओगे. म्हणून यासाठी भजन कर मस्त जवानी में. म्हणून आज करू, उद्या करू, उद्या करू नाही परवा करू, या वर्षी नाही पुढच्या वर्षी करू, या वर्षी नाही माळ घालायची पुढच्या वर्षी घालू, असं नाही. या क्षणाला आम्हाला महत्व कळालं. वर्तमान काळाच्या क्षणापासून भगवत चिंतन करा, परमार्थ करा. कारण इथून पुढे 5 दिवस आपण जगणारच आहे अशी किती लोकांना गॅरंटी बरं आहे का? आहे का कुणाला? तिकडे बसलेले खुर्चीवरती आहे का दादा बाबा काका? कोणालाही नाही. देहाचा भरोसाच नाही. त्यासाठी महाराज योग्य वेळेला सावधान व्हा, भक्ती करा, परमार्थ करा, स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्या. अतिशय सुंदर वातावरणामध्ये आज आपला कथेचा विश्राम दिवस आहे. विश्वास बसत नाही हो, एवढे दिवस पट 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 निघून गेले. काल आपण अगदी माझ्या श्यामसुंदराचा विवाह सोहळ्या संपन्न केला. अख्खं गाव त्या ठिकाणी, कोळगाव नगरी राहिली नव्हती. असं वाटत होतं साक्षात जणू काही या ठिकाणी माझ्या त्या प्रसंगामध्ये आपण आहोत की काय. एवढा सुंदर आनंद या ठिकाणी निर्माण झाला होता. आणि सगळीकडे एकच चर्चा, एकच भक्तिमय वातावरण झालं होतं की या कोळगाव नगरीत हो, या कोळगाव नगरीत काय वाजत